नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण खरवसची रेसिपी करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: चीक, दूध, हे गाईचं दूध आहे, खिसलेलं खोबरं, खडीसाखर, वेलची पावडर, जायफळ पावडर. सुरुवातीला आपण खडीसाखर मिक्सरमध्ये वाटूया. नॉर्मल दुधामध्ये आपण खडीसाखरची पावडर टाकून मिक्स करूया. खिसलेलं खोबरं टाकूया. वेलची पावडर टाकूया. जायफळ पावडर टाकूया. चीक टाकूया. आणि हे छान मिक्स करूया. कढईमध्ये 2 तांबे पाणी टाकूया. स्टँड ठेवूया. पाण्याला उकळी आली. हे मिश्रण आपण आता केकच्या भांड्यामध्ये टाकूया. हे केकचं भांड आपण आता कढईमध्ये ठेवू. या डब्यावर झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम कमी करून आपण अर्ध्या तासाने गॅस बंद करूया. अर्धा तास झाला. आपण आता गॅस बंद करूया. आणि खरवस शिजला का पाहूया. खरवस शिजला. आपण आता त्याला थंड करूया. खरवस खाण्यास तयार आहे. आपण आता त्याला कट करूया. खरवस टेस्टी आणि चविष्ट बनला आहे. ही वडी तोंडात टाकताच विरघळते. गाईच्या चिकाचं दूध किंवा दुधापासून आरोग्याला अनेक फायदे होतात. वजन व फॅटवर कंट्रोल राहते. हाडं मजबूत होतात. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोग होतो. तसेच ताप, मानसिक रोग, पोटाचे विकार, हृदयरोग
डायबिटीज यावर सुद्धा उपयोग होतो। मऊ लुसलुशीत जाळीदार खरवस खाण्यास तयार आहे। तो मी खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवलेला आहे। तुम्हीही बनवा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। सी यू अगेन।